श्रीराम जय राम जय जय राम। प्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य। मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे, ही दृढ भावना ठेवावी। मी माझ्याकरिता जगतो असे न म्हणता रामाकरता जगतो असे म्हणूया, मग रामाचेच गुण अंगी येतील। आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात, म्हणून भगवंताकरता जगावे। प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे। प्रपंच कुणाला सुटला आहे, पण साधू त्याचा सदुपयोग करतात। आम्ही तसा करीत नाही, म्हणून परमार्थ साधत नाही। या तीन गोष्टी दुर्मिळ आहेत, मनुष्यजन्म, संत समागम आणि मुमुक्षत्व। मनुष्यजन्म हा परमार्थाकरिताच आहे, विषय भोगासाठी नव्हे। परमार्थाची तळमळ लागली पाहिजे। तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच। समई लावली पण तेल बरोबर न घातले तर ती विझेल। स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ दिवा कायम राहील। परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे। पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे, मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच, निदान पाट्या तरी आढळतात। आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार? परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच, म्हणूनच रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया। आचार आणि विचार यांची सांगड असावी। पोथीत जे ऐकतो ते थोडे तरी कृतीत येणे जरूर आहे। पोथीत वाचल्यानंतर जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे? ते कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल। घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही। प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो। त्याप्रमाणे पोथीतले सगळे कळले नाही, तरी जे कळले तेवढे कृतीत आणूया। दृढ निश्चयाने एक एक मार्ग आक्रमित गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू। म्हणून भगवंत स्मरणाला जपले पाहिजे, त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे। संत, सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा, तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये। याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थ रूपच होईल। मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ, अहंबुद्धी ठेवणे हा प्रपंच। परमार्थ अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला, उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच। संसार रूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो, म्हणून तो इतका फोफावला। हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे। खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो। झाडाचे पान रामा वाचून हलत नाही, देहाचा योगक्षेम तोच चालवतो। मी करता नसून राम करता, ही भावना दृढ वाढविणे हीच खरी उपासना। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी कर्तृत्व न घेईल तर जीव सुख दुःख भोगणार नाही। श्रीराम जय जय राम। अमृतधारा। भगवंताची प्राप्ती हे ध्येय व अखंड नामस्मरण राहिले तर वाट चुकणार नाही, पण ही बुद्धी टिकणे फार कठीण। सदाचाराने व नीतीने राहणारे पुष्कळ आहे, पण त्यांचे विकार गेलेले नाहीत, ते दबले गेलेले असतात। भगवंताची कृपा व मनोनिग्रह याने नीती टिकेल, नाहीतर विकार केव्हा उचंबळतील याचा नेम नाही। मन बिघडायला आलेले सर्व नाहीसे व्हायला अगदी थोडा विचार पुरतो, त्याची अगदी शेवटपर्यंत भीती आहे। आलेले सर्व टिकणे कठीण असते,
जगातील प्रत्येक मनुष्य आपल्याला बांधून ठेवतो किंवा प्रारब्धाने येणाऱ्या हानीमुळे विश्वास उडतो. हे कशाला करतो असे वाटते? या गळ्यातील धोंडी आहेत. अतिशय सूक्ष्म व चंचल वृत्ती स्थिर राहणे फार कठीण आहे. ती केव्हा कुठे गुंतेल याचा नेम नाही. म्हणून ज्याचे ध्येय परमात्मा आहे त्याला या गोष्टीची बाधा होणार नाही. म्हणून थोडे करावे व सांभाळावे. त्याकरता फक्त नामस्मरण नेमाने करावे. अमृतधारा. प्रपंच सोडणे अशास्त्रीय आहे. त्यातील सर्व व्यवस्थित करावे. काहीही सोडायला नको. पण हातात काम, मुखात नाम घेऊन भगवंताचा विसर न पडू द्यावा. इतके मात्र करावे. सर्व करावे पण परमात्मा ध्येय ठेवावे व अतिशय सांभाळावे. जो देवाचे नाम घेतो तो मागे उभा असतो. पण त्याला चुकवून वागले तर काय उपयोग? तेथे सांभाळले तर राम खरे कल्याण करील. मंगळसूत्रासारखे नाम सांभाळावे. पंडित लोक वेदांत सांगतील पण नामाचे महात्म्य कठीण. त्या नामात सर्वांनी राहावे. समर्थ मागे उभा आहे हे निश्चित आहे. तो खास कल्याण करील. देवाची भक्ती कठीण नाही. भक्ती म्हणजे सर्व कर्मे त्याच्या स्मरणात करणे अवघड नाही. राम सर्वांचा नाथ आहे. त्याच्या अखंड स्मरणात आपण राहूया. प्रपंच वनवासासारखा आहे. रामाच्या स्मरणात प्रपंचातील संकटे व दुःखे कसपटाप्रमाणे वाटतील. अमृतधारा. प्रत्येकाने आपल्या कर्तव्यात राहणे जरूर आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर्तव्ये अनेक असतात. पण भगवंताच्या स्मरणात झाली तर सुंदर दिसतील. फुलांच्या हाराप्रमाणे ती देवाच्या गळ्यात जातील. बाह्यकर्म महत्वाचे नाही. पण ते स्मरणात केले तर भक्ती होते. पण तशी वृत्ती लागते. त्याला निस्वार्थ प्रेम लागते. मी परमेश्वराचा आहे ही भावना झाली पाहिजे. ज्याला समाधान पाहिजे त्याने विकाराधीन न होता राहिले तर सर्वत्र समाधानच दिसेल. प्रयत्न न करता देव देत नाही. आपली सुधारणा आपण केली पाहिजे. आत्मघात करणाऱ्याला कोण सांभाळील? दुसऱ्याला वाईट दिसेल असे काही करू नये. आपण सांभाळावे. बाकी काही करू नका पण वाईट करू नका. नामात राहा. अमृतधारा. जे माणसाकडून मिळणार नाही ते देवाजवळ मागावे. पैसा वगैरे माणूस देईल पण विकार ताब्यात आणणे माणसाच्या हातात नाही. म्हणून देवाच्या आड येईल ते काढून टाकण्यास त्याला मागावे. खरे कळकळीने मागावे म्हणजे देव देतो. आपली सुधारणा आपण प्रत्येकाने केली पाहिजे तर सर्व लोक सुधारतील. आपल्या घरापासून सुधारणा केली पाहिजे. आपण चांगले वागणे जरूर आहे. ते वळण मुलाबाळांना लागले. बुद्धी वृत्ती सुधारण्याला सध्या अन्नाचे संस्कार नाही. म्हणून भगवंताच्या स्मरणात तरी अन्न ग्रहण करावे. आपण वाहनात बसलो की त्या वाहनाचा वेग आपल्याला येतो. मग सत्संगतीने संतांचे गुण आपल्यात काय येऊ नये. संगतीचा परिणाम वृत्तीत सहजपणा येईल. सहज समाधी उत्पन्न होईल. संतांची सत्ता मागे आहेच पण ती सांभाळली पाहिजे. काही अनुभव नाही आला तर रामाला विचारायला जा. पण जो नामात राहील त्याचे राम कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. अमृतधारा. सगळे देहाचे जे सुख आहे ते कारणाने आहे. ते नेहमीच अशाश्वत आहे. देहाला कधी कंटाळू नये व त्याचा लोभही ठेवू नये. देहाची स्थिती प्रारब्धाने येईल. त्यात जमेल तसे राहावे. जगाचे व्यवहार प्रारब्धाधीन आहे. आपल्या हातात परमेश्वराचे होऊन राहणे आहे. शरीराने वाटेल तितका प्रयत्न करावा पण जे हट्टाने गुंतते ते गुंतू न द्यावे. ज्याने जडत्व येते
प्रपंच सुखमय करणे हाच खरा परमार्थ. कर्मात हेतू राहीलच, पण हट्ट राहू नये. हट्ट पुरवण्याचे सामर्थ्य नाही व तो पुरवल्यावर दुसरी इच्छा राहतेच. म्हणून सहज वृत्ती येण्याकरता अभ्यास करावा. नीतिधर्माने वागले, स्मरणात राहिले तर प्रपंचाचा उपयोग करून भगवंताचे होऊन राहता येईल. कारणाशिवाय आनंद भगवंताजवळ आहे, म्हणून ते कल्याणाचे आहे असे समजून करावे. खरी जाणीव झाली पाहिजे. भगवंताच्या स्मरणात सर्व करावे आणि नामात राहावे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.